घाबरू नकोस. कार्य सिद्धीला जाईपर्यंत ती मूर्ती मी माझ्याकडे ठेवेन. अशा एखाद्या पुरातन गोष्टीला स्पर्श केला, त्याचं जतन केलं, यासाठी फार मोठं भाग्य लागतं अजय. मी साराच्या नावानं तिला मारून टाकीन. सगळा आळ सारावर येईल असं करेन. नाहीतरी सारा मेलीच आहे. विष आहे करे आपल्याकडे. विष? ओवी लवकर सांग, कुणाशी बोलत होतीस? नाहीतर अजयचा फोन होता. तात्या, हा अजय. नाही पण म्हणून काय विष घ्यायचं? अरे मूर्ख आहेस का तू? मी विष घेणार आहे म्हणून कोणी सांगितलं तुला? मग तुम्ही विष कशाला आणायला सांगितलं? निशासाठी. म्हणजे काय ना रामू, आता तुला माहितीये ना ती कशी वागते ते. तू चालवतास ना माझ्याकडे. मला भीती वाटते मी इथे राहणार नाही म्हणून. हो पण. अरे पण काय, ते चांगलं वागत नाहीये ना, अशी वेड्यासारखी वागते ना म्हणून. हो म्हणून काय विष द्यायचं? रामू, घोडा पिसाळला की काय करतात माहितीये ना? विषच घालतात त्याला. पण हे विष दिल्यामुळं आपली निशाताई मरेल ना. रामू, अरे तसं काही नाहीये. म्हणजे आपण निशाताई आहे ना आपली, ती खूप चांगली आहे. पण तिच्यात ना ती कुठली तरी वाईट शक्ती शिरली आहे. आणि मग आपण काय करायचं माहितीये का? पण विष देऊन त्या वाईट शक्तीला मारून टाकायचं. पण रामू, अरे मी खरंच सांगतेय. म्हणजे ती वाईट शक्ती मरून गेली ना की मग निशाताईला तिचा काही त्रास होणार नाही ना. बरं, येतो.
हे दूध दे ना निशाला. नेऊन दे. नाही म्हणजे आई साहेब मला काही कळत नाही, पण तुम्ही जे काही कराल ते निशाताईच्या चांगल्यासाठीच कराल. अरे नक्कीच, मी सगळं तिच्या चांगल्यासाठीच करतेय. म्हणजे ती तिच्यातली वाईट शक्ती आहे ना ती मरण्यासाठी. हो बर. तात्या नमस्कार. अजय ना. हो. हे बघ काय चाललंय काय होतंय याची कल्पनाही नव्हती मला. माझ्या मुलीला काय काय भोगावं लागलं हे सगळं ओवीनं येताना सांगितलं मला. हे बघा तात्या, काही झालेलं नाही. उलट मी तर म्हणतो की निशा असामान्य आहे म्हणून हे तिच्या बाबतीत घडते. इतर दुसऱ्या कुठल्याही मुलीच्या बाबतीत हे घडणार नाही. याला काय नशीब म्हणायचं. 4 वर्षाची होती तेव्हा तिची आई गेली. आई विना सांभाळलं मी तिला. लहानाचं मोठं केलं. खूप खूप समजूतदार हो, खूप समजूतदार. सगळं करायची. ओवीला सांभाळायची, मला सांभाळायची. खऱ्या अर्थाने तिचा संसारच सुरू झाला. म्हटलं भरल्या घरात पडली आता चिंता नाही. आपल्या गरिबाची सावली सुद्धा पडू नये तिच्या. पण सगळं भलतच झालं. काय पाप केलं होतं कुणास ठाऊक. सगळे भोग तिला भोगावं लागलं. आता यातून कसा निभाव लागणार. तात्या, सत्य आणि निष्ठा यामध्ये फार मोठं बळ असतं. सूर्याचं तेज असतं त्या काळोखाला चिरण्याचं सामर्थ्य. इतिहास साक्षी आहे. जेव्हा मिर्झा राजांनी मोहिमेत विजय मिळवला तेव्हा प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना त्यांच्या स्वाधीन व्हावं लागलं. जीवाचं रान करून कमावलेले 23 किल्ले त्यांच्या स्वाधीन करावे लागले. शरणागती पत्कारली. पण जेव्हा प्रत्यक्ष शिवाजी महाराज त्यांना शरण होण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या मनात काय विचार आले असते. ग्रहण काल आहे. संकटांना तोंड दिलेच पाहिजे. सूर्याच्या सातत्याने, ध्रुवाच्या निष्ठेने, चाणक्याच्या आत्मविश्वासाने हा काळोख दूर सरेल. तोपर्यंतच यातना, तोपर्यंतच वेदना. आणि मग रथ आपले, अश्व आपले, आसमंत आपले. सगळं जिंकू. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर.
मी काही बोललो का? नाही, तुम्ही मला समजावत होतात. नाही म्हणजे मी तेच सांगत होतो की ज्या अर्थी राघवीने समीरला कुठेतरी लपवलं, आय मीन भूमिगत, राईट ओवी? हो, असंच म्हणाली होती ती, भूमिगत. तिचं म्हणणं ती तुझी दिजीच आहे, तू बदलू नकोस. मला म्हणायचं आहे म्हणजे की मी जर विचार केला तर मी समीरचा पत्ता लावू शकतो. कसं? म्हणजे बघा, मी राघवीला म्हणजे तिच्या स्वामीला मी म्हणून भेटेल आणि ती मला स्वामी म्हणून समीरचा पत्ता देईल, कारण मी तेव्हा तिच्या गोटातला असेल ना, बरोबर? बरोबर बोललास तू. अहो, समीर जिवंत आहे माझं भाग्यच आहे. माझ्या मुलीचं सौभाग्यातून शाबूत आहे. आत्ता जीव माझा भांड्यात पडला. उपकारच म्हणायचं राघवीचा. उपकार कसले मानतायत? तिनेच गायब केले जिजूंना. हे सगळं जे घडतंय ना ते तिच्यामुळे. म्हणे भूमिगत केलं आणि निषादीवर पण कब्जा केलाय तिने. अजय, जे काही आहे ते मिटव आणि त्या दोघांना परत आण. ठीक आहे, मग आपण निशाला भेटूया. मग चला जाऊया ना. पण चला काय, इकडे काकू मला फाडून काढतील. हो, तेही बरोबर आहे. एक काम कर, तू जा आणि दीदीला पटव, तरच आपल्याला समीरचा पत्ता लागेल. अगं बघतेस का, जा. राम म्हणत रामाचं नाव घेत विष द्यायला चालू आहे, कोणाला तरी मारायला चालू आहे, ते पण माझ्या निशाताईला. काय वाटेल समीर दादाला? समीर दादाला निशाच्या आत्या भूतानं तर मारलं नसेल ना? हो हो, काहीतरी विचित्र वागत होत्या त्या, पण आता तर एकदम बऱ्या झाल्यासारख्याच वागतायत. काहीच कळत नाही, काय करावं काय नाही. नाही, आपण आई साहेबांनी सांगितलंय तसंच करावं. हो, म्हणजे तांत्रिक बाबांनी सांगितलंच आहे. त्या अर्थी निश्चितही नक्कीच बऱ्या होतील. हो. निशाताई, मी तुमच्याकडेच येत होतो. आम्हास विष देते? तात्या, मला वाटतं ओवीला निशाला इथे आणणं शक्य नाही. नाही, आता आईसाहेब तर खूपच राग धरून बसलेत. आता कठीण आहे. त्यात तुम्हा दोघांवर तर त्यांचा संशय आहे. त्यांना आता या गोष्टी पटवून सांगणं म्हणजे. तात्या, मी एक काम करतो, मी त्यांना फोन करतो. तर यावेळी तिथे काय परिस्थिती आहे कुणास ठाऊक. मोबाईलवर कुठेही बोलता येतं ना. काय शोध लावलाय, पण सुखाचा शोध. पण सुखाचा शोध अजून लागला नाही, बरोबर? सुखाचा शोध लागलाय. आपल्या संतांनी सुखाचा शोध लावलाय. तुम्ही विठ्ठलाचं नामस्मरण करा, तुम्हाला सुख काय ते कळेल. रूप पाहता आलो लोचनी, सुख झाले हो. वा वा, मस्त. त्याच्यापुढे आमचे हे मोबाईल काहीच नाही. पण प्रयत्न करून बघा ना. मोबाईल. तात्या, मला एक सांगा, समीरकडे मोबाईल होता, समीरला ट्राय केला तर? तेच म्हणतोय, प्रयत्न करून बघा ना. काहीच रिस्पॉन्स नाही. मग आता काय करायचं? एवढी
त्या बाईची? काय समजता काय स्वतःला तुम्ही? तुम्हाच काय वाटले आम्ही विष पिऊ आणि तुम्हा सोडून देऊ? का घाबरलात का? माणसाच्या वागण्याचं एक मोठं कोड आहे. पाप करत असताना लाज वाटत नाही आणि ते उघडकीस आल्यावर शर्मेनं मान खाली जाते. पण आमच्याकडे विश्वासघाताला क्षमा नाही. कळले रामेश्वर? रामेश्वरच ना? कुणी सांगितले तुम्हाला हे करायला? आई साहेबांची. आई साहेब? मला वाटतं मी देवकरांना फोन करतो. पण निशा इथे आली तर? पण त्यांना कळूया, म्हणजे काय ते कळेल. मी करतो. पण काही करा, निशाला यातून सोडवलं पाहिजे. हॅलो गुरुजी. नमस्कार. अजय बोलतोय. हां अजय, बोल रे. कसं काय फोन केलास? काय नाही, माझं जीवन म्हणजे काय, सतत काही ना काही घडतच असतं. असं वाटतं सगळं जीवनच असं झालंय. अजय बाळा, कसं असतं, कुठलाही एक काळ म्हणजे जीवन नाही. निसर्गाचा नियम आहे तो. पावसाळ्यानंतर हिवाळा येतो आणि हिवाळ्यानंतर पुन्हा उन्हाळा. हा, कधी कधी उन्हाळ्यातही पाऊस पडतो, नाही असं नाही, पण ती आळवाची सर असते. खरा पाऊस नसतो तो. खरा पाऊस उन्हाळ्यानंतर पडतो. बरोबर आहे. काय गुरुजी, तुमच्याशी बोलल्यानंतर फार बरं वाटतं. हो, खरंय. बोल, काय म्हणत होतास? मला म्हणायचं होतं की ओवी इथे आली होती आणि ती सांगत होती की. एक मिनिट. सगळ्यात आधी मला सांग, ही ओवी कोण? अरे हो, म्हणजे ओवी तुम्हाला माहिती नाही ना. म्हणजे ओवी म्हणजे निशाची लहान बहीण. ती आता इथे आली होती, म्हणजे ते सगळं झाल्यानंतर बहिणीला भेटायला, आणि ती नेमकी अडगळीच्या खोलीत गेली निशाला समजवायला. तेव्हा निशाने राघवीचं रूप घेतलं आणि तिला सांगितलं की समीरला तिने भूमिगत केलंय. बर. म्हणजे जसं तू म्हणाला तसंच तीही म्हणाली तर? हो. याचा अर्थ अजय, समीर अजून जिवंत आहे. हो. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ती अजून त्या एक्स्ट्रीम लेव्हलला गेलेली नाही. हां, मला वाटतं की आता म्हणजे मी काय करायचं, म्हणजे मी असं ठरवलं आहे की आता म्हणजे मी राघवीशी बोलायचं आणि समीरचा पत्ता काढून घ्यायचा. पण म्हणजे ते कसं? म्हणजे असं की राघवीला मी इथे स्वामी म्हणून तिच्या समोर जाणार आणि तिच्यातली राघवी जिवंत करणार, म्हणजे तेव्हा ती मला समीरचा पत्ता देईल. बरोबर? अजय, अरे कसली बाळबोध बुद्धी आहे रे ही. हा काय खेळ आहे का? अजय बाळा, राघवी ज्या काळातली आहे त्या काळात शब्दांना म्हण, विश्वासाला म्हण, प्रचंड महत्व होतं रे, प्रचंड महत्व. आता जरी तू नवरा म्हणून तिच्याकडे समीरचा पत्ता मागितलास, तो मिळवलास आणि तू समीरला सोडवून आणलंस, तरी सुद्धा तो राघवीचा विश्वासघात असेल आणि विश्वासघाताला क्षमा नसते. अजय बापरे, बरं झालं म्हणजे तुम्ही हे सगळं सांगितलं, नाही तर फार मोठा घोळ झाला असता माझ्या हातनं. ही तर देवाची कृपा आहे म्हण आपल्यावर की तुला मला फोन करण्याची बुद्धी झाली. आता आधी त्या निशाच्या बहिणीला अडव, निशाला भेटण्याआधी. बरं गुरुजी. आणि मला कळव नंतर. हो, नक्की. तात्या, गुरुजी म्हणतात की असं काहीच करू नका, त्यामुळे निशातली राघवी जास्त चिडेल, तिला तो तिचा विश्वासघात वाटेल, त्यामुळे असं काहीच करू नका. मग आता काय करायचं? काय करायचं म्हणजे राघवीला न कळता आपल्याला हे करावं लागेल. त्या काळी माणसांना लपवायची,
ती कोणती युक्ती करायची याचा आपल्याला शोध घ्यावा लागेल. बरोबर आहे. आपण तो शोध नक्की घेऊ, पण आधी निशाला अडवायला पाहिजे. बरोबर आहे. मी येतो. वाटेत निशा भेटली तर मी तिला अडवतो. हो चालेल. मी पण जरा वेळ बाहेर जातो, नाही ते इथे यायची आणि काहीतरी गोंधळ घालायची. म्हणजे दुष्काळात 13वा महिना नको. खरं आहे. तात्या नमस्कार करतो. नमस्कार. येतो मी. रामू काय रे? घेतलं नाही दूध तिने? या बाई या. हे प्यायलाच तर बोलवले आहे आम्ही तुम्हाला. तुम्ही एवढ्या मायेनं आमच्यासाठी काही पाठवलं, आम्ही त्याचा नक्की स्वीकार करू. पण आधी मान आपला.